पुरंदरचा किल्लेदार अखेर ठरलेला आहे। सासवड नगर परिषदच्या विजयी उमेदवार आनंदी जगताप सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। काय पहिली प्रतिक्रिया, विजयी झाला आहेत, काय भावना आहेत मनात? आमची एकच भावना आहे की सासवड शहर हे चांगल्या प्रकारचं कायापालट होणार आहे आणि सासवड हे एक आदर्श असं शहर आम्ही करून दाखवणार आहे। ही आमची सर्वांची जिद्द आहे आणि ती जिद्द कायम राहणार आहे आमची। तर या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी तुम्हाला विजयी करण्यासाठी अगदी खूप कष्ट घेतलं होतं। त्या कार्यकर्त्यांच्या प्रति मनात काय भावना आहेत, काय वाटतं? विजय मिळालेला आहे, कारण की ह्या तुमच्यासाठी विजय खरं तर आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे। काय कार्यकर्त्याप्रती काय वाटतंय आणि सासवडचा कायापालटसाठी कुठल्या विचारधारा घेऊन पुढे जाणार आहात? आता हे कार्यकर्त्यामध्ये खरं जर पाहिलं तर सासवड शहराचा कायापालट काकासाहेबांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माजी आमदार संजय जगताप यांची पण जिद्द आहे की सासवड शहराचा एक चांगलं सासवड शहर एक आपल्या नावारूपाला येईल आणि देशामध्ये नाही जगामध्ये चांगल्या प्रकारचं वसवेल अशी आमची एक प्रतिज्ञा आहे आणि आम्ही सर्वजण ते प्रयत्न करू। तर या निवडणुकीमध्ये जे आपल्या समोरचे विरोधी पक्ष होते त्या विरोधी पक्षांनी एक प्रतिष्ठेची लढाई त्यांच्यासाठी झालेली होती। मोठ्या सभा सुद्धा वरिष्ठांच्या सुद्धा झालेल्या होत्या, परंतु त्याच्यावरती मात देत तुम्ही हा विजय मिळवलेला आहे। या विजयाचं श्रेय कोणाला आहे? या सर्व विजयाचं श्रेय आमच्या जनतेला आहे। जनता आमच्या बरोबर आहे आणि जनतेला मला सहकार्य केलेलं आहे। जनता हे कायम आम्ही जनतेचे ऋणी आहोत आणि आम्ही जनतेकरताच काम करणार आहोत आणि जनता ही आमच्या बरोबर राहणार आहे। सासवडकर हे नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना कोणीही सांगायची गरज राहत नाहीये। त्यांना माहिती आहे विकास कोण करणार आहे आणि खात्री आमच्यावरती त्या शब्दावरती त्यांची। आपण बघू शकतोय की विजयी उमेदवार असलेल्या आनंदी जगताप हे म्हणतायत की या विजयाचं श्रेय जनतेला आहे आणि जनतेची सेवा मला करायचं आहे आणि त्याचा तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती सध्या आपल्याला स्पष्ट दिसत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, सासवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।